कृपया सहकार्य करा. पत्रकार बंधू भगिनींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे, त्या सर्वांचे स्वागत करतोय. आमदार, खासदार, मंत्री महोदय यांना येण्यासाठी जागा द्या, थोडं सहकार्य करा. पार्लमेंट मध्ये मिस करतोय. सांगितलं ना मंत्री महोदय. एकनाथ शिंदे साहेब उपस्थित आहेत. शिवसेना नेते रामदास कदमजी, शिवसेना नेते गजाभाऊ कीर्तीकर हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. आलेले सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि माध्यमांचे प्रतिनिधी, या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि याचबरोबर बोलत आहे साहेब, फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रसार माध्यमांसाठी आणि सर्वांसाठीच एक उत्सुकतेचा विषय होता. आज व्यासपीठावर जे सर्वच उपस्थित आहेत, ही घोषणा आमच्या पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब करणार आहेत. उपस्थित सर्व खासदार आणि यांच्याच बरोबर उपस्थित असलेले संजय जाधव, परभणी 3 वेळा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले, भाऊसाहेब वागचोरे शिर्डी लोकसभामधनं 2 वेळा निवडून आलेले आहेत, ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभा 2 वेळा निवडून आलेले आहेत, संजय दिना पाटील हे मुंबई ईशान्यमधनं 2 वेळा लोकसभेसाठी निवडून आलेले आहेत, संजय देशमुख यवतमाळ येथून पहिल्या वेळी निवडून आलेले आहेत, नागेश पाटील आष्टीकर हिंगोली लोकसभेमधनं पहिली वेळा निवडून आलेले आहेत. ते तर आपल्याविषयी सांगतील, पण पहिली गोष्ट मी विनंती करेन, शिंदेसाहेब ह्या सर्व कार्यक्रमाच्या बाबत ही सर्व मीडिया जी काय उत्सुक आहे त्यांना आपण मार्गदर्शन करावं आणि आपण त्यांना सांगावं. त्याच्यानंतर आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करता येईल. मेळाव्यामध्ये मी उभा राहिलो होतो आणि एक वाक्य म्हणालो होतो मी. तर आता एक नाही 6 टायगर इथं उपस्थित आहेत. आणि त्यांचा माध्यम प्रमुखांना विनंती करतोय, थोडा आवाज कमी राहू दे. डॉक्टर रा
एक एक करून बोलाल तर ऐकू येईल. जिंदाबाद. काय आहे, तुम्हाला नंतर काही प्रश्न उरायला नको म्हणून मी केलं हे सगळं. मग काय काय मीडियावर काय काय चालवत असतात ना. म्हणजे आता आज 6 खासदार नावं मगाशी घेतली आहेत, मी पुन्हा घेतो. इथे माझ्या बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, तिकडे भाऊसाहेब वागचोरे आहेत, इथे आपला सगळ्यात लाडका संजय दिना पाटील आहे, इकडे संजय बंडू जाधव आहेत. हे बॉस बोलतात का इकडे? अच्छा. इकडे संजय देशमुख आहेत आणि इकडे नागेश आष्टीकर आहेत. म्हणजे ट्रिपल संजय, 3 संजय. आता बघा आपल्याकडे 3 संजय आहेत. नाही ते तिकडे आहेत ना अजून. संजय राठोड पण आहेत. हा, कोणाला घ्यायचंय? नाही, आमच्याकडे 4था संजय राठोड आहे. भरपूर संजय आहेत. आता त्यामुळे बाकी मी कोणाच्या बद्दल बोलतोय ते सांगायची आवश्यकता नाही. आता इथे ट्रिपल संजय असल्यावर मग बाकी कोणाची गिनती? आपल्या संजय बद्दल नाही, आपलीच आहेत. खरं म्हणजे आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आपले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदमजी, आपले दुसरे नेते गजाभाऊ कीर्तीकर, तिकडे गुलाबराव पाटील आणि बाकी सर्व आपले मंत्री आहेत समोर, मागे मंत्री आहेत, बाकी आपले खासदार आहेत सगळे, श्रीरंगाप्पा आहेत आणि हे सगळं आपला समोर खासदार आहेत, आमदार आहेत. सर्व आमचे हे शिवसेना हे कुटुंब आहे, परिवार आहे. हा एक परिवार. या आपल्या शिवसेना परिवारामध्ये, खऱ्या शिवसेना परिवारामध्ये, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेना परिवारामध्ये, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिवसेना परिवारामध्ये आज हे आपले कट्टर शिवसैनिक खासदार सामील झालेले आहेत. त्यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो. आणि गेले 4 वर्षापूर्वी, अरे ते आपलं हे राहिलं ना, ते प्रक्रिया करायची ते कुठे? बोलल्यावर चालेल, ठीक आहे. 4 वर्षापूर्वी 22 जून 2022 मला वाटतं, शिवसेने आम्ही उठाव केला होता. तेव्हा 40 आमदार सोबत सुरुवातीला होते आणि पुन्हा चौकार नाही, षटकार आता मारलेला आहे. म्हणजे काय म्हणतो त्याला, सिक्सर. अगोदर आपण 2022 साली शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार
वाचवण्यासाठी तो उठाव केला होता. आणि आता हा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. हा दुसरा टप्पा आहे. आपला लढा हा बाळासाहेबांच्या विचाराचा आहे, हिंदुत्वाच्या विचाराचा आहे आणि हे विचार जपण्याचा आहे. आणि म्हणून जिथं शिवसेनेचे विचार तिथं शिवसैनिक. आणि म्हणून आज हे 6 खासदार यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये खऱ्या शिवसेनेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आपल्या शिवसेना परिवारामध्ये. आणि खरं म्हणजे काही लोक मीडियावर काही उलट सुलट चुकीच्या बातम्या, आरोप प्रत्यारोप करतायत. मी त्यांना सांगू इच्छितो, खरं म्हणजे हे सगळे लोक जे 6 खासदार आहेत, बंडू जाधव असतील, तिथले एक ग्रासरूटला काम करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही कोणीतरी म्हणाल ते ना तिकडे काय बॉस म्हणतात का, प्रेमाने. आणि अगदी जमिनीशी घट्ट नाळ, कार्यकर्त्यांची नाळ जपणारा, बांधिलकी जपणारा हा खासदार आहे. त्याचबरोबर संजय दिना, मगाशी मी म्हणालो संजय दिना पाटील, हा भाऊ, तो पण बिंदास आणि बेधडक आहे आणि दोस्ती यारीसाठी उत्तम आहे. आणि संजय पाटील हा खरा दिनांचा कैवारी आहे. संजय दिना पाटील नाव आहे त्यांचं. प्रत्येक जणामध्ये एक वेगवेगळे गुण आहेत. ओमराजे तर आपल्या मनाचे राजे आहेत. त्यांनी जेव्हा निश्चय केला, बऱ्याच वेळा सगळे प्रयत्न, पण त्यांनी मनात निश्चय केला आणि ते देखील एकत्र आले यांच्याबरोबर. खरं म्हणजे त्यांनी काल परवा 3-4 दिवसामध्ये कार्यकर्त्यांशी बोलणं केलं, कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि मतदारसंघात विकास झाला पाहिजे, कामं झाली पाहिजे, कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हे सगळं ऐकून घेतलं त्यांनी. त्यांची सगळी प्रक्रिया मीडियावर चालली होती. आणि काही लोकांनी त्यांना हिणवलंही, पण त्यांनी काय लक्ष दिलं नाही तिकडे. रील स्टार म्हटलं, त्यांच्याकडे होते तेव्हा चांगले होते, ते रिअल स्टार होते. आणि मी सांगतो ते रिअल स्टार आहेत. खरंच कार्यकर्त्यांचा